एक मोठी बातमी आपण बघणार आहोत। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम आहे। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईत देखील किमान तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे। मुंबईत किमान तापमान 16 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहील। कोकणातही थंडीची चाहूल लागलेली आहे। आपण या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यात हवामान कसं असेल त्यावर नजर टाकूया। मुंबई 16 अंश सेल्सिअस, पुण्यामध्ये 11 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 8 अंश सेल्सिअस, जळगावात 9 अंश सेल्सिअस, नांदेडमध्ये 9 अंश सेल्सिअस। आजच्या दिवशी थंडीची लाट येईल आणि कसं असेल वातावरण ते बघतोय। छत्रपती संभाजीनगर 10 अंश सेल्सिअस, गोंदिया 9 अंश सेल्सिअस, नागपूर 11 अंश सेल्सिअस, अमरावती 12 अंश सेल्सिअस। बातमी 36 जिल्ह्यांची। या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने। राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीची निवडणूक होतीये। नगर परिषद आणि नगरपंचायतींकरता अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। दुपारी 3 वाजेपर्यंतच इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत। अखेरच्या क्षणापर्यंत कुणाचा अर्ज, कुणाची युती आघाडी याकडे सगळ्यांच्या नजरा आहेतच, पण जे उमेदवारी अर्ज भरू इच्छितात त्यांच्याकरता आजचा शेवटचा दिवस आहे आणि दुपारची 3 ची डेडलाईन आहे। नगर परिषद नगरपंचायती करता 2 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 3 तारखेला निकाल लागणार आहे। अजून एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये सीएनजी पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे। सीएनजी उपलब्ध नसल्याने ओला उबरच्या सेवांवर मोठा परिणाम होतोय। इव्हन ज्या सीएनजीच्या प्रायव्हेट कार्स आहेत त्यांना सुद्धा तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय। इतर सीएनजी वाहनांच्या पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा भार येण्याची शक्यता आहे। अनेक ठिकाणी तर सीएनजी चे जे पंप आहेत ते सुद्धा बंद आहेत। आता एक मोठी बातमी आपण बघतोय। बातमी आहे नेरूळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित भव्य असा पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे। त्यामुळे नवी मुंबईत पक्षाच्या विविध कार्यक्रमाकरता आलेल्या मनसे नेते अमित ठाकरे यांनी रीतसर परवानगी न घेताच या पुतळ्याचं लोकार्पण केलं। नेरूळ पोलिसांनी मनसैनिकांसह अमित ठाकरे यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल केलेला आहे। अमित ठाकरेंवरील हा राजकीय कारकिर्दीतील पहिलाच गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांच्यासाठी मला वाटतं गेल्या 4 महिन्यात अनेक सरकारी अधिकारी किंवा मंत्री असतील किंवा नेते असतील हे नवी मुंबईमध्ये येऊन गेलेले आहेत, नेरूळमध्ये येऊन गेलेले आहेत। मला वाटतं एक एअरपोर्टचं पण अनावरण झालं, उद्घाटन झालं। प्रधानमंत्री आलेले, मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले। मला त्याच्यानंतर त्याच्या आधी मला वाटतं दहीहंडीसाठी पण आले, पक्षप्रवेशासाठी पण आले, पण महाराजांसाठी त्यांना वेळ नसेल मिळाली तर मला वाटतं खूप दुर्दैवी गोष्ट आहे। आणि मला वाटतं की आम्हाला ते बघवलं नाही। मला आज कळलं की असा एक कपडा बांधून महाराजांना ठेवलं आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिकांनी तो एक हे घेतलं की आम्हाला असे बघायचे नाहीत महाराज, आणि मला वाटतं नवी मुंबईला पण नाही बघायचे। तर नवी मुंबई आणि सगळ्यांच्या दर्शनासाठी मला वाटतं महाराज आता तुमच्या समोर आहे। माझी पहिली राजकीय केस किंवा जे काय ती महाराजांसाठी असेल तर मला खूप आनंद होईल त्याचा।